हाय रोहन, थँक्यू फॉर जॉईनिंग. माझं नाव रोहन सुतार. मी बेसिकली रायगडमधला आहे. पण ओके. गेली 7 वर्ष मी पुण्यामध्येच असतो. बीटेक कम्प्युटर सायन्स केलंय मुंबईमध्ये. आणि सुरुवातीला माझं काही असं करिअर कशामध्ये करायचं हे एवढं फिक्स नव्हतं. त्यामुळे मी UI UX बद्दल ऐकून होतो. एका ओके. फ्रेंडने सजेस्ट केलं की पुण्यामध्ये क्लास आहे एक्सलंट मल्टीमीडिया क्लासेस म्हणून. तिथे ॲज अ UI आणि वेब डिझाईनसाठी मी कोर्स जॉईन केला 6 महिने अच्छा. 2016. आणि तो ओके. 17मध्ये कंप्लीट झाला. बर. आणि त्याच्यातून मी फर्स्ट प्लेसमेंट मला खराडी IIT पार्कला भेटली ॲफिनिटी एक्सप्रेसमध्ये ॲज ओके. अ वेब डिझायनर म्हणून. हां, अच्छा. मग तिथे माझं डिझायनिंग जर्नी चालू झालं आणि हळूहळू इंटरेस्ट येऊ लागला डिझायनिंगमध्ये. आणि तिथे खूप शिकायला भेटलं डिझायनिंग बद्दल. त्यामुळे माझं डिझायनिंग आता खूप चांगलं आहे. युआय आतापर्यंत माझं युआय डिझाईनचा पार्ट बेसिकली. UI डिझाईन, ओके. ओके. UI डिझाईन, वेबसाईट डिझाईन ओव्हरऑल. अच्छा. आणि आता टोटल मला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. पण मी नाईस. UI डिझायनर आणि वेब डिझायनर म्हणूनच काम करतोय. आणि मला UX मध्ये करिअर करायचं होतं, म्हणजे आहे अजून. पण त्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट असं गायडन्स भेटत नव्हतं की कोणता कोर्स कर. आणि अच्छा. ऑनलाईन खूप सारे रिसोर्सेस बघितले. त्याच्यामध्ये कोर्सेस पण मी बिगिनर लेवलचे केले. पण त्याच्यामध्ये इनडेप्थ काही आयडिया आली नाही मला एवढं. म्हणजे एक्झॅक्ट UX डिझाईन काय असतं आणि ते त्याचा अप्रोच काय असतो, कसं असतं, ते मला काही माहीत नव्हतं. तर मी अशा शोधात होतो की एक आपल्याला मेंटॉर किंवा एक ऑफलाईन कोर्स जिथे आपल्या सगळ्या क्वेरीज क्लिअर होतील आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला UX डिझाईन शिकता येईल या शोधात होतो. त्यामुळे एकदा यूट्यूबवर डिझाईन मंडळाचा व्हिडिओ पाहिला. ओके. आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि कोर्स मी जॉईन केला. तुमचा पहिलाच आपला कोहर्ट होता. त्यामुळे मी म्हटलं ही ऑपॉर्च्युनिटी सोडायला नको. ॲज अ मेंटॉर तुमचा एक्सपिरियन्स याच्यावर मी जॉईन केलं आणि खूप काही शिकायला भेटलं याच्यामध्ये. धन्यवाद. सो माझा एक प्रश्न आहे का, जसं तू म्हणता की तू एक ऑफलाईन कोर्स शोधत होता, मेंटर पाहिजे होता, गायडन्स चांगला पाहिजे, बाकी गोष्टी झाल्या, बट हा कोर्स ऑनलाईन आहे. तर मग कारण बरेच लोक ऑफलाईन कोर्ससाठी प्रयत्न करतात आणि मग ऑनलाईन करताना त्यांना कन्फ्युजन असतं करायचं की नाही. तर तुझा काय अनुभव होता मग? ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन म्हणजे कसं, ऑनलाईन आता सगळीकडे रिमोट वर्कच चालू असतं. तर ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजे होते. म्हणजे जो मेंटर आहे तो रिअल टाइम मध्ये आपल्याला पूर्ण गायडन्स करेल. रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याला नको पाहिजे. फक्त रेकॉर्डेड व्हिडिओच्या ऐवजी मेंटर बरोबर इंटरॅक्ट करता आलं पाहिजे. लाईव्ह इंटरॅक्शन बेसिकली ते पाहिजे होतं. वंडरफुल वंडरफुल. तर मग कसा होता ओव्हरऑल अनुभव? हो, सुरुवातीला थोडं कन्फ्युजन होतं की काय चाललं. आणि एक ओव्हरऑल आयडिया होती मला की UX डिझाईनचे प्रोसेस काय असते, कसं काय असतं. पण ते एक्झॅक्ट कशी इम्प्लिमेंट होते आणि कोणत्याही टर्मिनॉलॉजी मध्ये न अडकता आपण इझी वे मध्ये सोल्युशन कसं काढू शकतो एखाद्या प्रॉब्लेम. मग त्याच्या मागची थॉट प्रोसेस, रिसर्च आणि त्या ओव्हरऑल रिसर्च मधून मग आपल्याला कसं एक सोल्युशन भेटेल. तर ते खूप चांगल्या पद्धतीने समजलं या कोर्समध्ये. आणि मेन म्हणजे टीमवर्क खूप अनुभवायला भेटलं त्या कोर्समध्ये. फर्स्ट प्रोजेक्ट जेव्हा आपला होता प्रॅक्टिस प्रोजेक्ट, तेव्हा एक टीम आपली तयार केली, ग्रुप डिवाइड केला आपण. बरोबर, ग्रुप डिवाइड केला होता. त्याच्यामुळे खूप काही शिकायला भेटलं. म्हणजे रिसर्च पासून युजर इंटरव्ह्यू, लाईव्ह युजर इंटरव्ह्यूज आणि मग कशा प्रकारे आपण की पॉइंट्स आणि इन्साइट्स काढतो रिसर्च मध्ये, ते सगळं शिकायला भेटलं. सुरुवातीला खूप अवघड वाटलं, पण नंतर जर त्याच्यामध्ये मजा यायला लागली की बाबा खूप इंटरेस्टिंग आहे आणि काही गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागल्या की आपल्याला एक मजा येते त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर.
काइंड ऑफ मोटिवेशन मिळतं थोडंसं. मोटिवेशन बरोबर. ते एक चांगलं झालं. ओके. आता एक दोन वेळा मेन्शन केलं की सुरुवातीला अवघड वाटलं, त्याच्या आधी म्हटलं सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटलं की काय चालू आहे. तर कुठं एक्झॅक्टली तो पार्ट असा वाटत होता आणि मग त्यात कसं चेंज होत गेला, ते कसं सोपं वाटायला लागलं? आता एखादा आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं तर आपण त्याच्यावरच विचार करत होतो याच्यावर काय करायचं, कसं करायचं आणि सुरुवात कुठून करायची मुळामध्ये. तर ते याच्यामधून समजलं की सुरुवातीला आपण डेक्स रिसर्च करतो, मग त्याच्या मागचं पूर्ण त्या इंडस्ट्रीबद्दलचा बॅकग्राऊंड आणि त्याच्यामध्ये कोणकोणते युजर्स आहेत, सेगमेंट्स आहेत, त्याच्याबद्दल ओव्हरऑल एक आयडिया घेऊन मग आपण त्याची पुढची प्रोसेस चालू करतो. ते अतिशय सोप्या पद्धतीने झालं. कुठलंही प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळाल्यावर जे कन्फ्युजन वाटतं की कसं करावं, त्याला अप्रोच कसं करायचं, त्याची क्लॅरिटी जास्ती आली असं म्हणतो. ओके वंडरफुल. आणि मला आठवतं की आपलं टोटल आता हे 32 ते 33 सेशन आहे आणि साधारण 11-12व्या सेशनच्या वेळेस एक कुठल्या तरी इंटरव्ह्यू असाइनमेंटच्या वेळेस पण जे चेंजेस झाले होते त्यावेळेस पण तू मेन्शन केलं होतं की मला आता ते प्रॉब्लेम आर्टिक्युलेट करताना, ते बघताना की ओके ही असाइनमेंट काय आली, त्याची खूप क्लॅरिटी मिळते. मे बी त्याच्याबद्दल जर काही आठवत असेल आता सांगायचं असेल तर. आता हा कोर्स पूर्ण होतच आला, पण ह्याच्यामुळे एक फायदा झाला की मी कंटिन्यू इंटरव्ह्यू देत होतो जानेवारी महिन्यापासून ॲज अ UX ट्रेनरसाठी. पण त्याच्यामध्ये जे टेक होम चॅलेंजेस यायचे किंवा व्हाईट बोर्ड चॅलेंजेस यायचे, त्याच्यामध्ये माझं खूप टाइम जायचा की तो पूर्ण प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्याला कसं आपण अप्रोच करूया. पण आता ह्या कोर्समध्ये मला खूप इझी जातं. आता इंटरव्ह्यूमध्ये कुठलंही चॅलेंज असू द्या, टेक होम चॅलेंज असू द्या किंवा व्हाईट बोर्ड चॅलेंज, तिथे लगेच एक आपली थॉट प्रोसेस चालू होते की कशा प्रकारे मी याला टॅकल करू शकतो आणि काय रिसर्च करायला पाहिजे आणि काय डिलिव्हरेबल्स द्यायला पाहिजे आपल्याला. तर हे खूप सोपं झालं आता. काही अवघड वाटत. ती थॉट प्रोसेसची क्लॅरिटी आणि आपले प्रॅक्टिस प्रोजेक्टमुळे कॉन्फिडन्स पण वाढला बेसिकली. राईट. अजून असे काही चॅलेंजेस होते जे आधी वाटत होते किंवा आणि जसं कोर्स कंटिन्यू होत गेला तर त्याचा काही ते चॅलेंजेस ओव्हरकम करता आले असं काही होतं का? चॅलेंजेस म्हणजे मेन रिसर्चचा प्रॉब्लेम यायचा मला की रिसर्च कुठून सुरू करायचं. ओके. असं काय करायचं, ते एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. परत युजर इंटरव्ह्यूज, म्हणजे ओव्हरऑल सगळं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. जरी मला आयडिया होती पण सुरुवात करताना आपल्याला जी भीती असते मनामध्ये. बरोबर, ते आधी वाटत. आता त्याच्यावरती आपले एक 4 प्रोजेक्ट जवळजवळ झाले. फर्स्ट प्रॅक्टिस प्रोजेक्ट होता, नंतर डिझाईन स्प्रिंट आणि ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन, प्लस आता कॅपस्टोन प्रोजेक्ट चालू. तो तर आता इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे, पण त्याच्यामध्ये पण आता एवढे चॅलेंजेस काही येत नाही, म्हणजे खूप इझी त्याला आपण पुढे इम्प्लिमेंट करून. बरोबर. आपला पूर्ण उद्देश तसाच होता की आपल्या ग्रुप प्रोजेक्ट मधून प्रॅक्टिस करत करत म्हणजे कॅप्स्टोन तुम्हाला खूप सोपं जायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे कसं करायचं. ग्रेट, चांगलं वाटलंय की त्याचा डेफिनेटली फायदा झालाय. तर मी जर सपोज आपण आता माझ्या आता जस्ट रँडमली जे डोक्यात येत आहे की 3 जर पॉईंट सांगायचे असतील का की ह्या कोर्सबद्दल, की हे 3 पॉईंट्स होते ज्याच्यानी ओव्हरऑल चांगलं वाटलं, मन समजण्यात मदत, किंवा जे पण तुझ्या पद्धतीने तुला जे वाटतंय 3 पॉईंट कुठले असे लक्षात आहेत प्रॉपर? एक म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन असल्यामुळे सेशनमध्ये आपण छोटे छोटे टास्क करायचो लाईव्ह, ते खूप इंटरेस्टिंग होते आणि त्याच्यामध्ये मग आपलं एक कॉन्फिडन्स लेवल पण बूस्ट झालं आणि ब्रेनस्टॉर्मिंग पण खूप चांगल्या प्रकारे झालं त्याच्यामध्ये. एक पॉईंट आहे. आणि सेकंड म्हणजे जे प्रोजेक्ट्सवर काम करायला भेटलं. ओके. कॉमन असतील पण त्याचा एक विचार करण्याची पद्धत म्हणजे रिसर्च मागचं ते एक चांगलं होतं. ओके. ओके. दुसरं म्हणजे की सोप्या पद्धतीने सगळं समजलं ऍक्च्युअल मध्ये. कोणत्याही टर्मिनॉलॉजी मध्ये न अडकता तुम्ही
असं कोणत्याही एका स्टेपमध्ये स्टक न होता पुढे कसं झालं तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून कसं सॉर्टिंग करा त्याचं ते खूप चांगलं. ते चांगलं समजलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, गुड. आता आपण जेव्हा म्हणतोय की बऱ्याच लोकांना हा एक प्रॉब्लेम असतो की आपण माझ्याशी डिस्कस करताना खूप लोक म्हणतात की आम्हाला मराठीमधून कोर्स पाहिजे, मराठीमधून पाहिजे. तर आपण कोर्स हिंदीमधून होता, बट म्हणजे एक प्लेन कॉन्व्हर्सेशनल लँग्वेज जे आहे की जे हिंदी पण सोपं हिंदी, अगदी असं डिफिकल्टवालं नाही, तर त्यात कसं वाटलं? म्हणजे जरी ते पूर्ण मराठी नव्हता, मध्ये मध्ये जिथे लागेल तिथं ऑफकोर्स आपण बोलत होतोच, तर त्याच्याही काही फरक पडला? हो, म्हणजे आपण बोलतो इंग्लिशमध्ये, पण इंग्लिशमध्ये ते समजतं पण आपल्याला तेवढं लक्षात राहत नाही. आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत शिकतो तेव्हा एक आपल्याला पटकन ग्राफ्स होतं की आपण ही एखादी कन्सेप्ट असेल ती पटकन लक्षात राहते, त्याचा खूप बेनिफिट झाला. तर इव्हन तुम्ही इंटरव्ह्यू देताना तुम्ही ऑफकोर्स इंग्लिशमध्येच देता, पण ते तुमच्या लँग्वेजमध्ये जेवढं बेटर वेने सांगता येतं ते आपण एक्सप्रेस करू शकतो. इंग्लिश मध्ये असेल तरी ते आपण आपल्या शब्दामध्ये खूप चांगल्या प्रकारे मांडू शकतो, जेणेकरून समोरच्याला समजतं की याला चांगलं नॉलेज आहे आणि याची अंडरस्टँडिंग लेवल खूप चांगली आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, सो आता अजून एक लास्ट की सगळीकडे UX डिझाईन म्हटलं की स्ट्रक्चर सिमिलर असतं, तुम्हाला प्रोसेस शिकवणारच आहे, रिसर्च शिकवणार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यात अशा ज्या 2-3 पॉईंट मेन्शन केले की इंटरॅक्टिव्ह होतं, सोप्या पद्धतीने सांगितलं होतं, राईट? ते पॉईंट तर आहेतच, किंवा छोटे छोटे टास्क करत होतो. पण असं काही असं वेगळं, बिकॉज तू बऱ्याच ठिकाणी तू छोटे मोठे कोर्सेस पण केले आधी, ऑनलाईन कोर्सेस, है ना? असं काही वेगळं वाटलं की ज्याच्याने हे जास्ती ॲडिशनल बेनिफिट होतं? आपले काही सेशन्स असतील किंवा डिस्कशन्स असतील, अशा काही? कोर्स शिवाय आपले दुसरे पण अजून सेशन झाले की माइंडफुलनेसचा आणि प्लस सायकोलॉजी, सेशन खूप चांगले होते, जेणेकरून तुमचा एक करिअर बद्दलचा गोल कसा तुम्ही सेट करा त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती होती. फॅन्टास्टिक. ओके, तर मग आता बरेच लोक कोर्स शोधतात आहे, ओके, की आम्हाला कोर्स करायचा आहे, त्यांच्यासाठी काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल? हो, नक्की हा कोर्स करा, तसंच खूप चांगले शिकवतो. आणि मी माझ्या मित्रांना पण सजेस्ट केलं, म्हणजे आता थोडं ट्राय करतात की लवकरच जॉईन करू म्हणून. ग्रेट, ग्रेट. मितालीनी पण असंच म्हटलं, त्यामुळे लोकांना वाटेल की हे खूप स्क्रिप्टेड आहे, त्यामुळे तू थोडासा तुझ्या पद्धतीने तुला काय नक्की अजून ऍड करावं असं वाटलं तर नक्की कर. ओके, की काही एक तुझ्या साईडने सजेशन, म्हणजे नॉट नेसेसरी कोर्सच, बट की ते त्यांचं लर्निंग पण करत असतील किंवा त्यांना हा पाथ सिलेक्ट करायचा आहे UXचा. हो, आता बरेचसे जण इंटरेस्टेड आहेत प्रोडक्ट डिझाईन, UX डिझाईन, कारण ही इंडस्ट्री अशी आहे ती खूप वास्ट आहे आणि याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. आणि ज्यांना खूप शिकण्याची आवड आहे आणि रोज नवीन चॅलेंजेस त्यांना आवडतात, त्यांच्यासाठी डेफिनेटली हा कोर्स बेनिफिशियल आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये करिअर पण करता येईल, चांगलं करता येईल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. थँक्यू रोहन. माझ्या साईडने तर एवढंच मला डिस्कस करायचं. तुला अजून काही ॲड करायचं असेल शेवट करताना तर डेफिनेटली फील फ्री. काही नाही, नक्की जॉईन करा कोर्स आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल, जे खूप म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं की एवढं सगळं शिकायला भेटेल UX मध्ये. जसं मी एक ओव्हरऑल ऑनलाईन चेक केलेलं तसं खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे इव्हन तुम्हाला तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये कसं तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची मेंटल हेल्थ ठेवून फोकसने काम करू शकाल, ते चांगलं शिकायला भेटलं. टीमवर्क पण एक समजलं की कसं टीमवर्क होतं आणि प्रत्येकाचे थॉट प्रोसेस वेगळी असते, मग त्याच्यामध्ये आपण त्याला क्रिटिक न करता खूप पॉझिटिव्ह वेने घेऊन त्याला कसं समजवलं जातं ते एक समजलं याच्यामध्ये. एक म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला की इंडस्ट्रीमध्ये आता कसं आपण UX काम करायला पाहिजे.
जे आपलं कम्युनिकेशन तर पाहिजेच, प्रेझेंटेशन स्किल्स, प्लस मला समोरचं ऍक्टिव्ह लिसनिंग आणि समोरचं म्हणणं कसं आहे की त्याला आपण कोणत्या पद्धतीने घेतोय आपण समजतं ते खूप चांगल्या पद्धतीने धन्यवाद. धन्यवाद मंडळ, आभारी आहे, जसं आपण प्रत्येक सेशनच्या शेवटी म्हणतोच. थँक्यू रोहन. थँक्यू.